सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेने राज्यभरात एल्गार पुकारला होता। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। देवेंद्र फडणवीस चोरांचे सरदार, फडणवीसांची कीव येते। पाशवी बहुमत असून देखील भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई करता येत नाही, उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल। मुंबई महापालिकेमध्ये कोविड घोटाळ्यात उद्धव ठाकरेंच्या चेले चपाट्यांनी कफन चोरी केली। मग ठाकरे यांना कफन चोरांचे सरदार म्हणायचं का? मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्यभर सरकारविरोधात जनआक्रोश आंदोलन। भ्रष्ट मंत्र्यांमुळे राज्याची बदनामी होत असल्याचाही आरोप। मुंबईतील आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे स्वतः सहभागी। बुलढाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं अनोखं आंदोलन। वादग्रस्त मंत्र्यांचे मुखवटे घालून निषेध व्यक्त। खंडणीखोरांचा सरदार कोण? जनता जाणते। कोण चीफ मिनिस्टर आणि कोण थीप मिनिस्टर हे विधानसभा निवडणुकीत जनतेनेच दाखवलंय। बावनकुळेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये कोरोनामुळे गेलेल्या बळींना जबाबदार कोण? केशव उपाध्ये यांचा सवाल। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मोर्चावर भाजपची टीका। स्थानिक संस्थांच्या निवडणुकीमध्ये काही यश मिळवता येईल का, यासाठी ठाकरेंची धडपड। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनावरून पंकज भोयर यांची टीका। रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून चक्क महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी। आंदोलनामध्ये चुकून घोषणाबाजी। आम्ही महाविकास आघाडीत एकत्रच। काँग्रेस जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद यांचं स्पष्टीकरण।